नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रासाठी 2 मोठे नियम लागू। या नियमानुसार जर तुमच्या घराचे बांधकाम नसेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा। 2 मोठे नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या 2 नियमांमुळेच लाखो घरं पाडले जाणार आहेत। या अगोदरही लाखो घरं पाडले गेलेले आहेत आणि आताही 2026साठी 2 महत्त्वपूर्ण नियम लागू करण्यात आलेले आहेत। तर हीच नियम कोणती असणार आहेत ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। एका व्यक्तीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे त्याचं स्वतःचं हक्काचं हे घर असावं। प्रत्येकाचं हे स्वप्न असतं आणि या स्वप्नासाठी तो दिवस रात्र झगडत असतो, कष्ट करत असतो। पहा, घर बांधण्यापूर्वी तुम्हाला काही नियम माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या घरावर राज्य सरकारकडून JCP फिरवला जाणार ही शक्यता आहे। पहा, राज्य सरकार 2026साठी आता बांधकाम क्षेत्रासाठी नियम काटेकोरपणे पालन करणार आहे आणि या नियमांची अंमलबजावणी करणार आहे अतिशय काटेकोरपणे। त्यामुळे नियम माहीत असणं गरजेचं आहे। तुमचं स्वप्नातलं घर आयुष्यभर तसंच राहावं वाटत असेल तर ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। आपण पाहिलेलं आहे, लाखो व्यक्ती काय करतात, घर बांधण्यासाठी कर्ज काढतात, कर्ज काढून घर बांधतात। परंतु कर्ज हे जे घर तुम्ही बांधणार आहात, घर जे तुम्ही बांधलेलं आहे त्या घरासाठी शासनानं काही नियम घालून दिलेले आहेत, काही नियम लागू केलेले आहेत। हे नियम तुम्हाला माहीत आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे, कारण लाखो लोकांना नियम माहीत नसतात आणि ते डायरेक्ट घर बांधतात। परंतु पुन्हा इथं राज्य सरकारकडून त्यांच्या घरावर संकट येतं, JCP फिरवण्यात येतो। पहा, त्यामुळे घरासाठी जर तुम्ही विचार करत आहात तर घर बांधण्यासाठी जे नियम लागू करण्यात आलेले आहेत ते माहिती करून घ्या। त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य सरकारने, महाराष्ट्र शासनाने नियम अतिशय कठोर केलेले आहेत। यामध्ये पहा, आता आपण पाहिलेलं आहे 90% जे घरं आहेत ते शेती क्षेत्रात आता आपल्याला बांधलेले पाहण्यास मिळत आहेत। त्याचबरोबर पहा, बऱ्याच व्यक्तींना काय वाटतं, जागा माझी आहे, जमीन माझी आहे, मग मी त्यावर घर बांधायचं की नाही बांधायचं, किती मोठं बांधायचं, कसं बांधायचं याचा पूर्णपणे मला अधिकार आहे। परंतु असं नाही, जागा जरी तुमची असली, शेत जरी तुमचं असलं तरी त्यावर घर कसं बांधायचं, किती बांधायचं या संदर्भातली परवानगी तुम्हाला राज्य सरकारकडून घ्यावी लागणार आहे। कारण सरकारने घर बांधकामासाठी जे नियम असतात ते अतिशय कठोर केलेले आहेत आणि याची तुम्हाला काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं घर पाडल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। घर बांधण्यापूर्वी नियम माहीत असणं गरजेचं आहे। यातला जो पहिला नियम आहे 2026मध्ये ज्या नियमांची अतिशय काटेकोरपणे आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे तो नियम म्हणजे तुम्ही ज्या जमिनीवरती घर बांधत आहात त्या जमिनीचा प्रकार। त्या जमिनीचा प्रकार कोणता आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पहा, हेच तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तुम्ही ज्या जागेवरती घर बांधत आहात, तुमचं घर ज्या जागेवरती आहे ती जागा कशी आहे, म्हणजे त्या जागेचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। जर तुम्ही शेती क्षेत्रात मोडत असणाऱ्या जागेवरती घर बांधलेलं असेल तर नक्कीच तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण तुम्हाला घर त्याच जागेवरती बांधता येतं जी जागा नॉन ॲग्रिकल्चरल आहे, म्हणजेच बिगर शेती क्षेत्रात मोडत असणाऱ्या जमिनीवरतीच तुम्ही घर बांधू शकता। आणि हा सगळ्यात मोठा नियम राज्य सरकारने आता पुन्हा एकदा अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। हा नियम कठोर केलेला आहे, म्हणजेच तुमचं घर कोणत्या जागेवरती आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। बिगर शेती क्षेत्रात मोडत असणाऱ्या जागेवरती तुमचं घर असेल तर तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही। परंतु जर तुमचं घर शेती क्षेत्रात मोडत असणाऱ्या जागेवरती असेल
तर मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण तुम्ही शेती क्षेत्रात मोडत असणाऱ्या जागेवरती घर बांधू शकत नाही नियमानुसार. हा सगळ्यात मोठा नियम आहे. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वपूर्ण नियम आहे तो म्हणजे पहा, घराची लांबी रुंदी. तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन, घराची लांबी रुंदी, घर केवढं बांधायचं, हे तर ज्याची जागा आहे, ज्याच्या मालकीची जागा आहे, जो मालक आहे तो ठरवणार. परंतु थांबा, असं नाही. या ठिकाणी राज्य सरकारने, महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण नियम या संदर्भातही लागू केलेले आहेत आणि हे जर नियम तुम्ही पाळले नाहीत, नियमांचं पालन केलं नाही, तर तुमचं घर पाडलं जाणार. पहा, आता घर बांधकाम करण्यासाठी लांबी रुंदी किती असावी, म्हणजेच घर तुम्ही केवढं मोठं बांधू शकता या संदर्भातही काही मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत, काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. जसं की घराचे बांधकाम जे आहे ते तुमचं किती स्क्वेअर फीटचं आहे यावर ठरतं. पहा, 1 ते 1.5 एकरपर्यंत जर तुमची जमीन असेल तर त्या जमिनीवरती तुम्ही जास्तीत जास्त 1600 ते 1700 स्क्वेअर फूट एवढंच बांधकाम करू शकता. होय, बरोबर आहे. जागेच्या, शेतीच्या प्रमाणानुसार तुम्हाला घराची लांबी रुंदी, घराचं बांधकाम किती करायचं या संदर्भात राज्य सरकारने काही पॅरामीटर लावून दिलेले आहेत, नियम लागू केलेले आहेत आणि याचनुसार तुम्हाला आता तुमच्या घराचं बांधकाम करावं लागणार आहे. जर तुमचं बांधकाम, तुमच्या घराचं बांधकाम या नियमांना धरून असेल तर मात्र तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आणि जर तुमचं बांधकाम या नियमांना धरून नसेल तर मात्र 2026मध्ये तुम्हाला पहा, राज्य सरकारकडून आता नियम कठोर झालेले पाहण्यास मिळणार आहेत.